पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक दिली आहे। लष्करानं वेळ आणि ठिकाण ठरवावं आणि जोरदार प्रत्युत्तर द्यावं अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्यात। देशाला लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी या बैठकीत बोलून दाखवलंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्यासोबत ही बैठक झाली। या बैठकीत संपूर्ण रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे। बैठकीत काय ठरलं बघा। भारतीय सैन्याला पंतप्रधान मोदींकडून सूट देण्यात आली। कधी कारवाई करायची ते सैन्यानं ठरवावं। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं। भारतीय सैन्याला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलंय। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। तर पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि सरसंघचालकांमध्ये बैठक झाल्याची माहिती। दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतल्याची माहिती आहे। काही दिवसांपूर्वीच पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कडक प्रत्युत्तर देण्याचे केंद्र सरकारला आवाहन करण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये आजही महत्त्वाची बैठक होती। केंद्राच्या राजकीय समिती अर्थात CCPAची बैठक होणार आहे। या बैठकीत दहशतवाद्यांवरील कारवाईचा ॲक्शन प्लॅन ठरू शकतो। CCPA देशाच्या महत्त्वाच्या राजकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन निर्णय घेते। याआधी पुलवामा हल्ल्यानंतर CCPAची बैठक झालेली। या बैठकीत पाकिस्तानला देण्यात आलेले मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला होता। शिवाय भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये हवाई हल्लाही केला होता। तर पाकड्यांच्या थांबत नसलेल्या कुरापती पाहून भारतानं आता थेट पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला। हा ॲक्शन प्लॅन काय आहे बघूया। पाकिस्तानच्या विनाशाचा काउंटडाऊन। भारत आक्रमक, ॲक्शन प्लॅन तयार। कुछ तो बड़ा होने वाला है। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर आलंय। तर दहशतवाद्यांना वेचून ठेचण्याचा इशारा आज पंतप्रधान मोदींनी दिलाय। एवढंच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक झाली। बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यासाठीची रणनीती आखली आहे। दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प। सशस्त्र दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त। प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य, वेळ ठरवण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। त्यातच CCSच्या बैठकीपूर्वी पाकड्यांविरोधात मिशन बदला सुरू करण्यापूर्वी भारतानं काश्मीरात 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत CCSची बैठक झाली। त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय घेत सैन्य दलातील विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश दिलेत। मात्र याचा अर्थ नेमका काय पाहूया। हवाई दलाला जर आदेश देण्यात आले की 2 मिनिटांमध्ये सज्ज व्हा, याचा अर्थ त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। तर हा जर दिलेला असेल तर याचा अर्थ असा आहे की आता युद्धाचे जे ढग आहेत ते गडद झालेले आहेत आणि जर ही या प्रकारची एअरफोर्सला देण्यात आलेली आहे वॉर्निंग, तर आर्मीचे तर जेवढे लोक याच्यामध्ये आहेत तेवढे लोक सगळेच्या सगळे तयार झालेले असतील। दहशतवाद्यांच्या आडून पाकड्यांनी आतापर्यंत निष्पाप भारतीयांचा जीव घेतला। पाकड्यांचा माज उतरवण्यासाठी भारतीय सेना सज्ज झाली आहे।
एवढंच नाही तर सरकारनं सैन्याला खुली सूट दिल्यानं युद्धासोबत पाकड्यांचा विनाश अटळ आहे. रिपोर्ट साम टीव्ही. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चाललेला आहे. पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही, याबाबत निपक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली. चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळलेत. पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शरीफ यांनी मारल्यात. तर दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ब्रिटननं भारताला पूर्ण पाठिंबा दिलाय. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाईसाठी भारताला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं ब्रिटननं म्हटलंय. दोन्ही देशांमधील वाढता तणाव चर्चेनं कमी करावा असंही ब्रिटननं म्हटलंय. एकीकडे अमेरिका दुटप्पी भूमिका घेत असतानाच ब्रिटन मात्र भारताला पाठिंबा देताना दिसतोय. दहशतवादाविरोधातल्या लढाईसाठी ब्रिटन भारताला पूर्णपणे पाठिंबा देते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. दहशतवादाविरोधात भारत जी कारवाई करेल त्याला ब्रिटनचा पूर्ण पाठिंबा असेल असं ब्रिटनकडून सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे अमेरिकेनं मात्र सुरुवातीला भारत जी कारवाई करेल त्याला आमचा पाठिंबा असेल असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांतता राखावी असं अमेरिकेकडून सांगण्यात आले. तर दोन्ही देशांमधील वाढता तणाव कमी करावा, मात्र दहशतवाद्यांवरील कारवाईला आमचा पाठिंबा असेल असं ब्रिटननं भारताला सांगितलेलं आहे. पहलगाम हल्ल्याला आठवडा झाल्यानंतर अनेक देशांमधून भारताला पाठिंबा दिला जात होता. भारताच्या बाजूनं अनेक देश उभे राहिलेत. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणेच कुरापती आणि उलट्या बोंबा सुरूच होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता ब्रिटनसारख्या महत्त्वाच्या भूमिका मांडणाऱ्यांकडून भारताला पाठिंबा मिळतोय. दहशतवाद्यांवरील कारवाईला आमचा पाठिंबा असेल असं ब्रिटनकडून भारताला सांगण्यात आलेलं आहे. दोन्ही देशांमधला वाढता तणाव कमी करावा असं आवाहन जरी करण्यात आलं असलं तरी दहशतवादाचा जर समूळ नाश करायचा असेल तर आम्ही भारताच्या पाठीशी आहोत असं ब्रिटनकडून सांगण्यात आलेलं आहे. दहशतवादामुळे आजवर फक्त भारत नव्हे तर अनेक देश कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आजवर पोळले आहेत. प्रत्येकाला या दहशतवादामुळे किंमत मोजावी लागलेली आहे. त्यामुळेच आता दहशतवादाविरोधात महत्त्वाचे देश एकवटताना दिसत आहेत आणि त्यामुळेच ब्रिटननेही भारताला आता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दहशतवाद्यांवरील कारवाईला आम्ही पाठिंबा देऊ असं ब्रिटनकडून सांगण्यात आलेलं आहे. दहशतवादाविरोधात ही लढाई भारताची एकट्याची नाही आहे असं याआधीसुद्धा अनेक देशांकडून सांगण्यात आले. दोन्ही देशांमधला वाढता तणाव कमी करण्यासाठी म्हणूनच भारताला पाठिंबा दिला जातोय. अमेरिकेकडून मात्र आता दुटप्पी भूमिका जाहीर करण्यात आलेली आहे. खरं तर दहशतवादामुळे अमेरिकेलाही आजवर मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. मात्र तरीही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांतता राखावी असं आवाहन अमेरिकेकडून करण्यात आलंय. तर दुसरीकडे रशियानं सुद्धा भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे. रशिया भारताला मदत करेल असं रशियाकडून सांगण्यात आलेलं आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते. भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली. विखे पाटलांच्या सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. विखेंच्या कारखान्यात 9 कोटींचा अपहार प्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे.
2004, 5 आणि 2007 साली अपहार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा यासाठी प्रवरा कारखान्याचे सभासद बाळासाहेब किरुनाथ विखे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 54 जणांवर गुन्हा दाखल झालाय. इतक्या भ्रष्ट मंत्र्याला, जो मंत्री इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्याच तोंडचा घास पळवतो, असा मंत्री महायुतीच्या सरकारमध्ये चालतो कसा काय? आमची आता मागणी असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यायला हवा. कोणत्याही पत्रकारांनी पोलीस स्टेशनमधले PSI किंवा इतरांनी कोणीही काही माहिती देण्यास त्यांना विखेंनी मज्जाव केलेला असल्यामुळे कोणीच त्यांना माहिती दिलेली नाही. म्हणून या चौकशी होईपर्यंत राधाकृष्ण विखे यांचा माननीय फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा घ्यावा व या केसचा पूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना मंत्रिपदावर ठेवू नये अशी आमची सर्व शेतकरी मंडळाची इच्छा राहील. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे, कारण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. विखेंच्या कारखान्याचं बोगस कर्ज प्रकरण हे विखे पाटलांसह 54 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 9 कोटींच्या अपहाराप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. 2004, 2005 आणि 2007 या 3 वर्षांमध्ये हा अपहार करण्यात आलेला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेण्यात आलं, मात्र ते शेतकऱ्यांना वितरित करण्यातच आलेलं नाही, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे आपण आता प्रतिक्रिया सुद्धा बघितली. राधाकृष्ण विखे पाटलांनी या संदर्भात पत्रकार किंवा इतर कुणी बोलू नये असं सांगितलं होतं, मज्जाव केला होता असंही यावेळेला या प्रतिक्रियेत सांगण्यात आलेलं आहे. तर BJ महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरनं वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता अशी माहिती समोर आली आहे. संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी याची तक्रार थेट मंत्रालय स्तरावर केली होती. त्यानंतर चक्र वेगानं फिरली आणि मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. BJ कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार घडलेला आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षातल्या विद्यार्थ्यानं त्याची रॅगिंग झाल्याचा तक्रार केली होती. मंत्रालय स्तरावर आता या तक्रार करण्यात आल्यानंतर चक्र जोरदार फिरतायत, चौकशी सुरू झालेली आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचं रॅगिंग झालं होतं. तर एल्फिन्स्टन पुलाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय. पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याचिकाकर्त्याचे आक्षेप विचारात घेण्याचं MMRDAला निर्देश देण्यात आलेत. 3 दिवसात याचिकाकर्त्याला म्हणणं मांडावं लागणार आहे. 25 एप्रिलपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे सध्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे. यंदा आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राईड्स रद्द करणाऱ्या ॲग्रिगेटर कॅबच्या चालकांना 1.5 पट दंड भरावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. कॅबच्या चालकांना दंड तात्काळ रायडरच्या खात्यात जमा करावा लागेल. ॲग्रिगेटर जास्तीत जास्त 25% सूट देऊ शकतात आणि सरकारनं ठरवलेल्या सामान्य भाड्याच्या 1.5 पट जास्त भाडं मर्यादित करू शकतात. सध्या कॅब कधीकधी गर्दीच्या वेळेत सामान्य भाड्याच्या 3 ते 5 पट आकारतात, त्यामुळे ही मर्यादा घालून देण्यात आली आहे. ॲग्रिगेटर कॅब चालकांना हा दंड भरावा लागणार आहे. कॅब चालकाला 1.5 पट दंड भरावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत याबाबत निर्णयाला मान्यता देण्यात आली. सामान्य भाड्याच्या 1.5 पट दंड त्यांना भरावा लागणार आहे. कॅबची राईड रद्द केली तर चालकाला हा 1.5 पट दंड भरावा लागेल. राज्य मंत्रिमंडळाकडून याबाबतच्या निर्णयाला मान्यता देण्यात आलेली. सामान्य भाड्याच्या 1.5 पट जास्त भाडं अशी ही मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. अनेकदा पीक आवरमध्ये
या राईड रद्द केल्या जातात आणि त्यामुळे नाहक त्रास भोगावा लागतो. म्हणूनच या राईड्स रद्द करणाऱ्या ॲग्रिगेटर कॅबच्या चालकांना 1.5 पट दंड भरावा लागणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे. कॅबच्या चालकांना दंड तात्काळ खात्यात जमा करावा लागणार आहे. यानंतर टॉप 5 बातम्या बघूयात. भारतानं पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली. पाकिस्तानवर जमिनीपासून आकाशापर्यंत बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तानी विमानांना नो फ्लाय झोनमध्येही टाकण्याचा विचार सुरू आहे. तसंच समुद्री जहाजही भारताच्या हद्दीत रोखण्याची तयारी सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय. याच पार्श्वभूमीवर 2 मिनिटांच्या आत युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश हवाई दलाला देण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेनं पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. पाकिस्तानसोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय CITनं घेतला आहे. तर आगामी काळात पाकिस्तानला जाणारी 1000 कोटींची निर्यात थांबवण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारतानं पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावले. दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी दिल्याचा दाखला देत भारतानं पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून संबोधले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवल्याची कबुली दिल्याचा दाखला भारतानं दिलाय. पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली आहे. आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असेल असं अमेरिकेनं म्हटलं होतं. तेच आता आठवडा उलटत नाही, तोच बदललेत. अमेरिकेनं आता भारतानं तणाव वाढवू नये असं आवाहन केलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत जालन्याच्या पर्यटकांना मोठा दावा केलाय. हल्ल्याचे 1 दिवस आधी बैसन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी जालन्याच्या आदर्श राऊत यांच्याशी संवाद साधला होता. आदर्शनं NIAला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेलं संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवलाय. पाकिस्ताननं भारताच्या सायबर स्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय सेनेशी संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केलाय, पण तो पुन्हा अयशस्वी ठरला. इंटरनेट ऑफ खलिफा या नावानं कार्यरत असलेल्या गटानं वेब पेजेस खराब करण्याचा, ऑनलाईन सेवा खंडित करण्याचा आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा झाला. या हल्ल्याशी पाकिस्तानी सैन्याचं थेट कनेक्शन समोर आलंय. हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा माजी पॅरा कमांडो असल्याचं तपासात समोर आले. हाशिम मुसाला लष्कर ए तैयबानं प्रशिक्षण देऊन काश्मीरला पाठवल्याचंही समोर आले. पहलगाम हल्ल्यानंतरही जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जाते. 5व्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. कुपवाड आणि पूंछ जिल्ह्यांच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्यानेही त्याला प्रभावीपणे उत्तर दिले. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर POK मधील अनेक दहशतवादी लॉन्चपॅड रिकामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. भारताच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्ताननं दहशतवाद्यांना लष्कराच्या बंकरमध्ये जाण्यास सांगितले. पंजाबमधील विद्यार्थ्यांना पाकिस्तानातून फोन करण्यात आलाय. भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा प्रयत्न फोनवरून केला जातोय. ISIच्या हस्तकांकडून सैन्याची माहिती घेण्याचा प्रयत्न होतोय. पंजाबमधील विद्यार्थ्यांना फोनवरून सैन्याबाबत माहिती विचारली जाते. आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीच भेटू शकत नव्हता अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावलाय. शिंदे गटात कार्यकर्त्याला थेट नेत्याशी भेटण्याला वाव आहे म्हणून रोज हजारो कार्यकर्ते नेते प्रवेश करतायत असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. 5 मे रोजी महाविकास आघाडीकडून फुले चित्रपटाचा खास शोचं आयोजन करण्यात आले. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र फुले सिनेमा पाहणार आहेत. नाना पटोलेही यावेळी उपस्थित राहतील. मेट्रो सिनेमाजवळील न्यू मरीन लाईन्स या चित्रपटगृहात हे आयोजन करण्यात आले.
शेकापमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे, कारण पनवेल आणि उरण तालुक्यांमध्ये पक्षाला आर्थिक रसद पुरवणारे ज्येष्ठ नेते जे म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी एकला चलोचा निर्णय जाहीर केलाय. पहलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ती देऊ असं विधान शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं. चांगल्या कार्यकर्त्यांना शिंदे सेनेमध्ये वाव आहे. चंद्रहार पाटलांनी आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं स्वागतच असेल अशा शब्दात चंद्रहार पाटलांचा पक्षप्रवेशाचे त्यांनी संकेत दिलेत. मुंबईत आतापर्यंत 43% नालेसफाईचं काम पूर्ण झाले. येत्या महिनाभरात नालेसफाई पूर्ण करू अशी ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली आहे. गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली असल्याचंही त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नदी आणि मोठ्या लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू आहेत. रेल्वेचे तिकीट खरेदी करण्यासाठी आता प्रवासी डिजिटल माध्यमांकडे वळलेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवर 2014 ते 2025 दरम्यान ATVM वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. या 10 वर्षात 18% वाढ नोंदवण्यात आली. तसंच मुंबईतील सर्व स्थानकांवर ही सेवा 24 तास उपलब्ध असल्यानं प्रवाशांना उपयोगी ठरते. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली. तसंच बुलेट ट्रेन वाढवण बंदराशीही जोडण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली होती. तर NHSRCLनं 21 एप्रिलला ट्विट केल्यानुसार मुंबईतील BKCमध्ये बुलेट ट्रेन स्थानकाचं काम 75% पूर्ण झालंय. एल्फिन्स्टन ब्रिजचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय. एल्फिन्स्टन पूल पाडायला विरोध नाही, पण आधी दादरच्या टिळक पुलाला समांतर बांधण्यात येणाऱ्या पुलाचं काम पूर्ण करावं असं याचिकेत म्हटलंय. याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे निर्देश न्यायालयानं MMRDAला दिलेत. याचिकाकर्त्याला 3 दिवसात आपलं म्हणणं MMRDAकडे मांडावं लागणार आहे. समृद्धी महामार्गाचा लवकरच आणखी विस्तार होणार आहे. MSRDCनं नागपूर समृद्धी महामार्गाला वाढवण बंदर जोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी वाढवण इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत 85.38 किलोमीटर लांबीचा चारोटी इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येईल. या महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.